नमस्कार. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील यावली या गावी 30 एप्रिल 1909 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बंडोपंत आणि आईचे नाव मंजुळा होते. ते ब्रह्मभट्ट वंशातले होते. भट शब्दाचा अपभ्रंश होऊन त्यांना भात म्हणत. बारशाला दिनांक 11 मे 1909 रोजी अकोटचे श्री हरिबुवा, माधांचे प्रज्ञाचक्षू श्री संत गुलाब महाराज व यावलीचे महाराज यांनी मुलाचे नाव माणिक ठेवले आणि आशीर्वाद देऊन निघून गेले. त्यांचे प्राथमिक शिक्षण चांदूर बाजार येथे झाले. श्री संत अदकोजी महाराजांनी त्यांचे नाव तुकड्या ठेवले होते. इसवी सन 1925 मध्ये त्यांनी आनंदामृत ग्रंथाची रचना केली. ते स्वतः भजन, कीर्तन, प्रवचन करू लागले. त्यांनी खंजरीवर उत्तम भजने गायली. दिनांक 23 फेब्रुवारी 1935 शनिवार रोजी सालबर्डी येथील आज्ञात आले. पुढे त्यांचा गांधीजींशी सहवाद झाला. 28 ऑगस्ट 1942 शुक्रवार रोजी स्वातंत्र्य संग्राम चळवळीत भाग घेतल्याने त्यांना अटक झाली आणि डिसेंबरमध्ये सुटका झाली. 1943 मध्ये विश्व शांतीनाम सप्ताह झाला. 5 एप्रिल 1943 सोमवार रोजी श्री गुरुदेव मुद्रणालयाची निर्मिती करून गुरुदेव मासिकाचे प्रकाशन केले. 19 नोव्हेंबर 1943 शुक्रवार रोजी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना केली. हरिजनांसाठी त्यांनी मंदिरे खुली केली. ते म्हणत, गावागावाशी जागवा भेदभाव समूळ मितवा, उजळा ग्रामोन्नतीचा दिवा तुकड्या म्हणे. संत रामदासांनी दासबोधातील एक समासात कसं लिहावं हे सांगितलं तर संत तुकडोजी महाराजांनी काय वाचावं नि कशासाठी वाचावं हे त्यांच्या ग्रामगीतेच्या 40व्या अध्यायात सांगितलेलं आहे. या अध्यायाचं नाव आहे ग्रंथाध्ययन. ऋषीमुनींनी लोकांच्या उद्धाराचा मार्ग दाखवणारे ग्रंथ लिहिले, पण ते संस्कृत भाषेत असल्यानं सामान्य माणसांच्या भाषेत, लोकभाषेत हे ज्ञान सांगणं आवश्यक होतं. ते कार्य संत कवींनी केलं. अशा प्रकारे मराठी भाषेत कवी परंपरा निर्माण झाली. त्यांना साऱ्या समाजाला चांगलं वळण आवश्यक होतं. स्वामी विवेकानंदासारख्या महापुरुषांनीही आपल्या ग्रंथातून ज्ञानाचं प्रतिपादन करून समाजावर सुसंस्कार केले. पण या सर्व ग्रंथातून नेमकं घ्यायचं काय? हजारो ग्रंथ वाचले खरे, पण त्यातून जे मिळवायचं तेच मिळालं नाही तर त्याचा काय उपयोग आहे काय? त्याविषयी तुकडोजी महाराज म्हणतात, भाविक जनासी लावावया वळण, आकळवाया सकळ ज्ञान, संत महंत उपकार ऋण. केवळ तार्किक आणि पांडित्यपूर्ण ग्रंथाचा सामान्य माणसांना काय उपयोग? जे ग्रंथ आपल्या कल्याणासाठी नि उन्नतीसाठी काही सांगत असतील ते अवश्य वाचावेत. त्यात आपण काय करावं नि काय करू नये याचं मार्गदर्शन आपल्याला निश्चित मिळेल. जे ग्रंथ कर्मठपणावर भर देत असतील ते वाचू नयेत, कारण कर्मठपणा हा निकोप जीवनाला बाधक ठरतो. ज्या ग्रंथात चांगले चांगले आदर्श सांगितले असतील ते वाचल्यास आपल्यावर चांगले संस्कार होतील. त्यामुळे आपल्या जीवनाची जडणघडणही चांगली होईल. आपण केवळ पडीक पांडित्य सांगणारे ग्रंथ वाचले तर आपणच आपला घात करून घेऊ. सामान्य माणसांना चांगलं जीवन कसं जगावं याचं प्रतिपादन ज्या ग्रंथात केलं आहे ते वाचावेत. फार विद्वज्जड तत्वज्ञानाच्या शाखोपशाखांचे तपशील सांगणारे ग्रंथ पंडितांसारखे उपयुक्त असले तरी सामान्य माणसांसाठी त्याचा काय उपयोग? म्हणून आपली आकलन क्षमता किंवा ग्रहण करण्याची शक्ती लक्षात घेऊन आपण ज्या प्रकारचं जीवन जगतो त्यासाठी उपयुक्त असेच ग्रंथ वाचनासाठी निवडावेत. आपण जे वाचतो त्याचं मर्म आपल्याला कळायला हवं. त्यामुळे ज्ञान आणि सुसंस्कार यांच्याबरोबर आपल्याला मनशांतीही मिळते. योग्य वाचन केल्याने असे लाभ होतात. वाचन हे फक्त परमार्थासाठीच नसतं तर सध्याचं जीवन जगण्यासाठीही आवश्यक असतं.
संत तुकडोजी महाराज यांचं कार्य. भारत हा खेड्यांचा देश आहे हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल, अशी तुकडोजी महाराजांची श्रद्धा व विचारसरणी होती. समाजातल्या सर्व घटकातील लोकांचा उद्धार कसा होईल याविषयी त्यांनी अहर्निश चिंता केली. ग्रामोन्नती व ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा जणू केंद्रबिंदूच होता. भारतातील खेड्यांच्या स्थितीची त्यांना पुरेपूर कल्पना होती, त्यामुळे त्यांनी ग्रामविकासाच्या विविध समस्यांचा मूलभूत स्वरूपी विचार केला व त्या समस्या कशा सोडवाव्यात याविषयी उपाययोजनाही सुचवली. या उपाययोजना त्यांच्या काळात तर उपकारच ठरल्या, पण त्यानंतरच्या काळालाही उचित ठरल्या हे आज तीव्रतेने जाणवते. जरी त्यांनी आपली जीवनयात्रा संपल्यानंतरच्या काळातही ही तीव्रता जाणवते आणि अशाच गोष्टींमधून राष्ट्रसंतांचे दृष्टेपण दिसून येते. अमरावतीजवळ मोझरीच्या गुरुकुंज आश्रमाची स्थापना हे तुकडोजींच्या आयुष्यातील जसे लक्षणीय कार्य आहे, त्याचप्रमाणे ग्रामगीतेचे लेखन हाही त्यांच्या जीवन कार्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. ग्रामगीता ही जणू तुकडोजी महाराजांच्या वाङ्मय सेवेची पूर्तीच होय. स्वतःला ते तुकड्यादास म्हणत, कारण भजन म्हणताना ते जी भिक्षा घेत त्यावरच आपण बालपणी जीवन कंठिले याची त्यांना जाणीव होती. खेडेगाव स्वयंपूर्ण कसे होईल याविषयीची जी उपाययोजना तुकडोजी महाराजांनी सुचवली होती ती अतिशय परिणामकारक ठरली. ग्राम हे सुशिक्षित व्हावे, सुसंस्कृत व्हावे, ग्रामोद्योग संपन्न व्हावेत, गावानेच देशाच्या गरजा भागवाव्यात, ग्रामोद्योगांना प्रोत्साहन मिळावे, प्रचारकांच्या रूपाने गावाला नेतृत्व मिळावे असा त्यांचा प्रयत्न होता. त्याचे प्रतिबिंब ग्रामगीतेत उमटले आहे. देवभोळेपणा, जुनाट कालबाह्य अंधश्रद्धा नाहीशा व्हाव्यात याविषयी त्यांनी अविरत प्रयत्न केले. सर्व धर्म समभाव हेही या राष्ट्रसंताच्या विचार विश्वाचे एक वैशिष्ट्य होते. त्यासाठी तुकडोजी महाराजांनी सामुदायिक सर्वधर्मीय प्रार्थनेचा आग्रहपूर्वक पुरस्कार केला. हे विवेकनिष्ठ व जीवनदृष्टीतून एकेश्वरवादाचा पुरस्कार करत असत. धर्मातील अनावश्यक कर्मकांडाला त्यांनी फाटा दिला होता. आयुष्याच्या शेवटापर्यंत त्यांनी आपल्या प्रभावी खंजेरी भजनाच्या माध्यमातून त्यांना अभिप्रेत असलेल्या विचारसरणीचा प्रचार करून आध्यात्मिक, सामाजिक, राष्ट्रीय प्रबोधन केले. स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेतला म्हणून त्यांना कारावासही भोगावा लागला. अखिल भारतीय पातळीवर त्यांनी साधू संघटनेची स्थापना केली. गुरुकुंज आश्रमाच्या शाखोपशाखा स्थापन करून त्यांनी शिस्तबद्ध सामाजिक कार्यकर्त्यांची एक फळीच निर्माण केली. गुरुकुंजांशी संबंधित असलेले हे सर्व निष्ठावंत कार्यकर्ते आजही त्यांचे हे कार्य अखंड व्रतासारखे चालवित आहेत. महिलांची उन्नती हाही तुकडोजी महाराजांच्या विचार विश्वाचा एक लक्षणीय पैलू होता. कुटुंब व्यवस्था, समाज व्यवस्था, राष्ट्रव्यवस्था ही स्त्रीवर कशी अवलंबून असते हे त्यांनी आपल्या कीर्तनांद्वारे समाजाला पटवून दिले. त्यामुळे स्त्रीला अज्ञानात व दास्यात ठेवणे कसे अन्यायकारक आहे हे त्यांनी अत्यंत प्रभावीपणे पटवून दिले. देशातले तरुण हे राष्ट्राचे भावी आधारस्तंभ, ते बलोपासक असावेत, म्हणजे ते समाजाचे व राष्ट्राचे संरक्षण करू शकतील. ते नीतिमान व सुसंस्कृत युक्त कसे होतील याविषयी उपदेशपर व मार्गदर्शनपर लेखन तुकडोजींनी केले. या राष्ट्रसंतांनी आपल्या लेखनातून व्यसनाधीनतेचा तीव्र निषेध केला होता. संत तुकडोजी महाराजांनी जनजागृती केली ती अशा प्रकारे. ते आपल्या भजनातून जातीभेद पाळू नका, अस्पृश्यता गाडून टाका, दारू पिऊ नका, देशावर प्रेम करा असा उपदेश करेल. प्रत्येक भजनाच्या प्रारंभी थोडे गुरुस्मरण व अंधश्रद्धा, वाईट रूढी, व्यसने यांचा त्याग करा अशा आशयाचे थोडा वेळ भाषण केले की हातातील खंजिरीच्या वेगवान ठेक्यावर त्यांचे पहाडी आवाजातील व सुंदर चालीतील मराठी हिंदी पदाचे भजन
सुरू होई व त्यात कुठल्याही थरातील वा धर्मातील श्रोता तल्लीन होऊन जाईल. सर्व पंथांचे व धर्माचे लोक त्यांचे अनुयायी बनले व त्यांना राष्ट्रसंत तुकडोजी या नावाने संबोधू लागले. ग्रामगीता लिहून गावाचे व लोकांचे कल्याण कशात आहे हे समजाविले. भारत कृषीप्रधान देश आहे म्हणून कृषी उद्योगात सुधारणा सुचवली. सामुदायिक प्रार्थना करावी, सर्वांशी प्रेमाने वागावं, गोवध बंदी व पशुसंवर्धन करावे हे शिकवले. भारताच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी गुरुकुंज मोझरीला भेट देण्यासाठी इसवी सन 19 मार्च 1956 रोजी रविवारला गेला. चीन युद्ध 1962 व पाकिस्तान युद्ध 1965 ला झाले तेव्हा सैन्यास धीर देण्यासाठी व स्वतः सीमेवर जाऊन वीरगीते गायले व सैन्याचे धैर्य वाढवले. ते फार प्रयत्नवादी होते. तन मन धनाने त्यांनी राष्ट्राची सेवा केली. ते खरे राष्ट्रसंत होऊन गेले. दिनांक 11 ऑक्टोबर 1968 गुरुवार रोजी हे वंदनीय राष्ट्रसंत ब्रह्मलीन झाले. त्यांच्या चरणी आपले शतशः प्रणाम. वाचन स्वर विजय पाटोळे आणि संदर्भ संत साहित्य. धन्यवाद.